न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ प्राची। तो आइए देखते हैं नागपुर से आई हुई कुछ खास खबर। मां नहीं बनने का दुख बना दूसरी मां की कोख उजाड़ने का कारण। नागपुर स्टेशन से 6 महीने के बालक राम को अगवा करने वाली महिला को शासकीय रेलवे पुलिस की टीम ने ट्रेन के CCTV फुटेज की मदद से सूर्यकांता कोहरे से 24 घंटे से पुसला वरुण अमरावती से धर दबोचा है। उसे गिरफ्तारी कर शुक्रवार को राम को उसके माता पिता को सौंप दिया गया। उमाकांत एवं ललिता इंगले के हवाले कर दिया गया है। आरोपी महिला का नाम सूर्यकांता विश्वनाथ कोहरे है, जिनकी उम्र 40 वर्षीय बताई जा रही है। पुसलवारा वरुण की वह निवासी है। गौरतलब है कि राजू राम अमरावती निवासी उमाकांत इंगले अपनी पत्नी ललिता, 5 वर्ष के बड़े बेटे एवं 6 महीने के छोटे बेटे राम के साथ वरुण अमरावती से बुधवार गुरुवार की देर रात 1:45 बजे पुणे हटियाई ट्रेन से नागपुर पहुंचे। उसके साथ कोच में आरोपी सूर्यकांता भी सफर कर रही थी। रास्ते में उनकी पहचान हुई। सभी नागपुर स्टेशन पर उतर गए। रात करीब 3 बजे भूख लगने पर इंगले परिवार को आरोपी सूर्यकांता ने नाश्ता किया। इसके बाद सभी सो गए। सूर्यकांता मासूम को लेकर गायब हो गई। आखिरकार ऐसी क्या मजबूरी होंगी जो सूर्यकांता उसे लेकर गायब हो गई? तो आइए देखते हैं पूरी जानकारी। आरोपी सूर्यकांता की 2 शादियां हुई है। उसने पहले पति को छोड़ दिया था। उसकी 2 बेटियां थी। पहले पति की मौत हो चुकी थी। हाल ही में उसने दूसरी शादी मुल्ताई निवासी विश्वनाथ कोहरे से की थी। कुछ दिन पहले ही वह पसूड़ वरुण आई थी, जहां अमरावती में रहने के लिए आए। रेलवे पुलिस के मुताबिक पहले पति की मौत और दोनों बेटियों से कोई संबंध न होने से सूर्यकांता दूसरे पति से बच्चे की चाहत रखती थी। ऑपरेशन होने चाहने से सूर्यकांता बच्चे को जन्म नहीं दे सकती थी, इसलिए सूर्यकांता द्वारा बालक का अपहरण किया गया। और इसी के साथ रेलवे पुलिस ने एड़ी चोटी का जोर लगाते हुए एक मां को अपने जिगर के टुकड़े से मिला ही दिया। बेहद सूझबूझ से रेलवे पुलिस ने यह मामला संभाला। पुलिस अधीक्षक अक्षय शिंदे, उप विभाग पुलिस अधिकारी पांडुरंग सोनवाने के मार्गदर्शन, GRPF थाना की निरीक्षक मनीषा कशीदे के नेतृत्व से सहायक पुलिस निरीक्षक KR चौधरी, हवलदार संजय पटले, पुष्पराज मिश्रा, सिपाही अमोल सिंह ने, अली रोशन मोगरे, अमित त्रिदेवी, प्रवीण खंडारे, महेंद्र मानकर, चंद्रशेखर मदनकर, नीलेश अघम गवीरकर ने इस सारी कार्यवाही को अंजाम दिया। कॅमेरामॅन उदय जी के साथ प्राची की न्यूज, MNS न्यूज टीव्ही के लिए। याच्यामध्ये आमच्याकडे काल 11/7/24 ला अपराध क्रमांक 791/24 नवीन कायद्याचे जे कलम आहे 137(2) भारतीय न्याय संहिता हा गुन्हा दाखल झाला होता। याच्यामधली हकीकत अशी आहे की जे आरोपी महिला आहे ती आणि फिर्यादी जी आहे, फिर्यादी आहे उमाकांत अशोक इंगळे, हा 30 वर्षाचा इसम वरुडकडून नागपूरसाठी ते प्रवास करत होते ट्रेननी आणि त्यांना आरोपी महिला जी आहे तिचं नाव आहे सूर्यकांता विश्वनाथ कोहरे, वय 40 वर्ष, मूळची राहणारी आहे मुलताईची, जिल्हा बैतूल मध्य प्रदेश, आणि सध्या ती नरखेड वरुड जवळ राहते। पुसला नावाचं छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये। तर ही बाई आणि फिर्यादी जी आहे उमाकांत इंगळे यांची भेट बडनेराला ट्रेन मध्ये झाली। बुधवारी ते प्रवास करत होते। प्रवास करताना ते बडनेरावरून नागपूरला आले। नागपूरला आल्यानंतर इथं प्लॅटफॉर्मवर त्यांनी 1:45 वाजता पोहोचले आणि 3 वाजता थोडासा समोसा वगैरे असे नाश्ता वगैरे केला आणि 4 वाजता जे फिर्यादी कुटुंब आहे ते झोपलं। त्यांच्यासोबत आणखी एक 4-5 वर्षाचं त्यांचं एक छोटंसं मूल होतं आणि हे जे 6 महिन्याचं बाळ आहे त्या बाळाचं नाव राम आहे ते होतं। आणि हे सगळं कुटुंब झोपल्यानंतर जे आरोपी महिला आहे तिनं या सगळ्याची नजर चुकून सकाळी 7:30 किंवा 7:15च्या आसपास या छोट्या बाळाला रामला उचललं आणि ती रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडली किंवा गायब झाली कुठून तरी। आणि मग जेव्हा हे सकाळी 7:30 पावणे 8ला उठले कुटुंब, यांना दिसलं की आपलं बाळ नाहीये। मग त्यांनी शोधाशोध केली आणि साधारणतः 9-9:30च्या आसपास ते पोलीस स्टेशनला आले। ठाणेदार मॅडम होत्या, काशीद मॅडम, त्यांना त्यांची भेट झाली। त्यांनी हकीकत सांगितली
आम्ही ताबडतोब त्यांनी वरिष्ठांना आम्हाला SP साहेबांना माहिती दिली आणि त्याच्यानुसार आम्ही जी सर्व सूत्र हलवण्यात आली. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी होती का अनेक वेळेला आम्हाला CCTV फुटेजमध्ये ह्या अनेक मुवमेंट दिसतात, पण हे बाळ उचलताना याच्यामध्ये आम्हाला एक चॅलेंज असं निर्माण झालं का या बाईनं जे बाळ पिकअप करताना CCTV फुटेजच्या कव्हर खाली ती आली नाही. बिलकुल CCTV फुटेजचा कॅमेरा त्याच्याच खाली असल्यामुळे ते कव्हर नव्हतं झालं. बरेच चॅलेंजेस होते, पण नंतर आम्हाला अनेक ट्रेनचे आम्ही जेव्हा सर्व्हिलन्स चेक केले, CCTV फुटेज चेक केले, तेव्हा मेमो जी गाडी आहे जी नागपूरहून वर्ध्याला जाते, त्या गाडीमध्ये बाळाला घेऊन बाई दिसली. तिचे जे काही फुटेज आम्ही मग फिर्यादीला दाखवले होते, फिर्यादीने ओळखले का हा हीच बाई होती सोबत आणि हेच मुलं आहे म्हणून. मग पुढे तिकडे आम्ही वर्ध्याला टीम रवाना केल्या. पुढे सूचना दिल्या, सगळ्या माहिती दिली. RPF जे आहे आमचं रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, त्यांची आम्ही सातत्याने याच्यामध्ये आम्हाला ते मदतीला होते आणि सगळीकडे CCTV फुटेजचं चेकिंग सुरू होतं. तर पुढे काही CCTV फुटेजच्या मध्ये बाई दिसली नाही आणि जे वरुड एक फ्लॅग स्टेशन आहे, म्हणजे केवळ फ्लॅग दाखवला जातो ट्रेनला, आणि हे जे वरुड आहे हे वरुड आहे वर्धा जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे, पण प्लॅटफॉर्म आहे तिथे. आणि योगायोगाने काही कारणास्तव ट्रेन तिथे थांबली आणि ही बाई नवीन असल्यामुळे तिला ते समजलं नाही. वरुड समजल्यामुळे ती तिथे खाली उतरली. त्याच्यामुळे आमचं एक असं त्या ट्रेनच्या मधील CCTV फुटेज, ट्रेनमध्ये CCTV फुटेज होतं, म्हणजे ट्रेनमध्ये असलेल्या कॅमेऱ्याचा या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळ्यात जास्त फायदा जर कशाचा झाला असेल तर CCTV फुटेज, कॅमेरा, CCTV हे ट्रेनमध्ये असल्याचा फायदा झाला. ट्रेनमध्ये जर CCTV राहिले तर अनेक असे गुन्हे उघडकीस फार लवकर येऊ शकतात. हे या गुन्ह्याच्या तपासात आम्ही सांगू शकतो. मग आम्ही त्याच्यावरून त्या ट्रेनचं जे टायमिंग आहे CCTV फुटेजच्या याच्यावरून, की आम्हाला हे लक्षात आलं की 9:34 वाजता ती बाई तिथून तिची मुवमेंट झाली ती निघल्याची, तर 9:34ला त्या वरुड गावाजवळ ट्रेन थांबली होती योगायोगाने आणि तिथे ती उतरली. आमच्या ज्या बाकीकडच्या टीम होत्या त्यातली एक टीम पटकनी वरुड गावामध्ये मुवमेंट केली त्यांनी आणि चौकशी करायला सुरुवात केली. तर तिथे या बाईनं काही लोकांकडून पैसे घेतले. निष्पन्न झालं की नवरा मारहाण करतो आणि मी 5-6 दिवस उपाशी आहे, बाळाला काहीच खायला प्यायला नाही, अशी स्टोरी तिनं सांगितली आणि 3-4 लोकांनी तिला पैसेही दिले, हे निष्पन्न झालं. मग तिथे तिने एका इस्माला अशी रिक्वेस्ट केली की मला फोन करायचा आहे. त्याच्यावरून तिनं त्या इस्माच्या फोनवरून कॉल केला आपल्या संबंधी त्याच्याकडे आणि तिनं आपलं ज्या ठिकाणचं ठिकाण आहे वगैरे ते सांगितलं. तेथील लोकांनी तिला पैसे देऊन माणुसकीच्या भावनेतून तिला गाडी वरुडला त्या वरुडला कसं जायचा हा मार्ग सांगितला, ST बस सांगितली आणि तिला तिथून ती गेली. आमची टीम त्या इस्माजवळ पोहोचल्यानंतर आम्ही त्यांनाच फोन करायला लावला त्या समोरच्या त्या फोनवर की ही पोहोचली की काय. त्यांनी चौकशी केली तर ती स्वतःच बोलली की हो मी आता व्यवस्थित पोहोचलेली आहे आणि तिने त्यांना धन्यवाद वगैरे दिले. तो क्ल्यू आम्हाला मिळाला. मग ते जे लोकेशन आम्ही परत काढलं तांत्रिक तपासाने, तर ते जे छोटंसं गाव आहे पुसला, जे आपल्या नरखेड जवळच्या वरुड जवळ येतं, तिथे लोकेशन मिळालं. तिथे आमची टीम पोहोचली. तिथे सदर आरोपी जी महिला आहे ती आणि हे जे बाळ आहे ते आमच्या टीमला भेटलं, तपाशी टीमला, आणि मग ते बाळाला घेऊन आता इथे ते पोहोचलेले आहेत. आत्ता जस्ट बाळाला आणलेलं आहे, आरोपीला आणलेलं आहे. ते आम्ही चौकशी करून पुढे नेमकं तिचा उद्देश काय होता, तिला स्वतःला ठेवायचं होतं की त्याच्या मागे काही मानव तस्करीचा भाग आहे, त्याच्या मागे आणखी काही आहे का, याच्याबद्दल आम्ही जराशी जे सध्याचं जे हे आहे याच्यामध्ये सध्या तरी ती इथे एकटीच आहे. सगळ्या शिनेरो जो आहे तिच्या गावापर्यंत पोहोचेपर्यंत तिच्यासोबत कुणी नव्हतं. त्याच्यामुळे पण हे आपण जे म्हणतो तशी काही शक्यता आत्ताच नाकारता येत नाही किंवा त्याला काही सांगता येत नाही. हा एक पुढील तपासाचा आमचा एक फार महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही नक्की त्याच्यामध्ये सखोल चौकशी करणार आहोत.